नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. संगोपन बाळाचे. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावेत असे आपले शास्त्र सांगते. पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय? बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची पायाभरणी मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिवार्य आहे. नवजात बालकांची काळजी. बाळ जन्माला आले की लगेचच करायच्या गोष्टींना आयुर्वेदात जातकर्मसंस्कार म्हटले आहे. एका बाजूला प्रसूत स्त्रीची काळजी घेणे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला नवजात बालकांवर हे संस्कार करायचे असतात. जातकर्मसंस्कार. जन्मलेल्या बाळाच्या नाकातोंडावर गर्भावरण असल्यास ते बाजूला करावे. बाळ बाहेर आले की पहिला श्वास घेते. बाळाच्या तोंडात कफ साठलेला असल्यास किंवा नाक तोंड आच्छादलेले असल्यास त्याला श्वास घेणे अवघड जाते. हात स्वच्छ धुवून नख कापलेल्या बोटांवर निर्जंतुक कापूस गुंडाळून बाळाचे ओठ, टाळू, जीभ, गालाचा आतला भाग हळूवारपणे स्वच्छ करावा. यामुळे बाळाच्या तोंडातला कफ स्वच्छ होतो. बाळ रडायला लागले म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया सुरू झाली असे समजावे. प्रसूतीच्या वेळेला कधी बाळ थकून गेलेले असले तर पटकन रडत नाही. अशा वेळेला त्याला वारा घातला जातो, पाठीवर हलक्या चापट्या मारल्या जातात वा अंगावर पाणी शिंपडले जाते. मात्र अशा उपायाने बाळ रडले नाही तर त्वरित कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा लागतो. जन्मल्यावर बाळ लगेच रडणे हे त्याच्या स्वस्थतेचे उद्योग असते. या प्रकारे बालकांचा श्वासोच्छवास योग्य प्रकारे सुरू झाला की त्याच्या उजव्या कानात खालील मंत्र म्हणायला सांगितले आहे. या मंत्रात बालकाच्या दीर्घायुष्याची, आरोग्याची व रक्षणाची प्रार्थना केलेली आहे. यानंतर बाळाच्या टाळूवर तुपात भिजवलेला कापसाचा छोटा बोळा ठेवला जातो. गरज असल्यास यानंतर बाळाला थोडेसे तूप आणि सैंधवाचे मिश्रण चाटवता येते. यामुळे शिल्लक राहिलेला कफ किंवा प्रसव होताना पोटात गेलेले गर्भोदक बाहेर यायला मदत मिळते. यानंतर नाळ कापायची असते. बालकांच्या नाभीपासून 8 अंगुली अंतरावर साधारणतः 4-5 इंच नाळ रेशमाच्या धाग्याने घट्ट बांधून मध्ये थोडेसे अंतर ठेवून पुन्हा दुसऱ्या धाग्याने बांधावी आणि दोन्ही बंधनांच्या मध्यात तीक्ष्ण धारेच्या शस्त्राने कापावी. कापायचे शस्त्र तसेच बांधावयाचा धागा आधीपासूनच निर्जंतुक केलेला असावा. नाळीला दोन्ही ठिकाणी बांधण्याची पद्धत अजूनही रूढ आहे. यामुळे रक्तस्राव कमी व्हायला मदत मिळते. बाळ जोवर श्वास घेत नसते तोवर त्याच्या शरीरात रक्त अपरेमार्फत येत जात असते. त्यामुळे जन्मल्या नाळीमध्ये स्पंदन होताना स्पष्ट दिसत असते. बाळाची श्वासोच्छवासाची क्रिया सुरू झाली की बाळाच्या शरीरातून रक्त अपरेकडे जायचे क्रमाक्रमाने कमी होऊन त्याच्या फुफ्फुसात जायला लागते. काही मिनिटातच रक्ताभिसरणाची दिशा संपूर्णतः बदलून रक्त अपरेत जाणे बंद होते.
अर्थातच यामुळे नाळेमधील स्पंदन हळूहळू कमी होऊन पूर्णतः थांबते. हीच वेळ नाळ कापण्यासाठी उत्तम असते. या मधल्या वेळेत बाळाच्या टाळूवर तुपाचा पिचू ठेवणे, तोंड स्वच्छ करणे वगैरे गोष्टी करता येतात. बाळाची नाळ कापल्यावर लोंबकळत राहू नये आणि इकडे तिकडे लागू नये म्हणून पोटावर सुती कापडाच्या पटबंधाने बांधून टाकावी. हा पटबंध बाळाच्या अंघोळीनंतर बांधला तरी चालतो. पूर्व दिशेला तोंड करून स्वच्छ धुतलेल्या सहाणेवर थोडासा मध आणि तूप घेऊन त्यात शुद्ध सोने किंचित उघळावे आणि उजव्या हाताच्या अनामिकेने बाळाला चाटवावे. या प्रकारे आयुर्वेदात 6 महिने बाळाला रोज एकदा सोने चाटवायला सांगितले आहे. याने बाळाचे आयुष्य वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, प्रज्ञेचा लाभ होतो, ग्रहादी दुष्ट शक्तींपासून रक्षण होते आणि बालक एकपाठी म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल एवढे बुद्धिमान होते, असे काश्यप संहितेत सांगितलेले आहे. या प्रकारे सोने चाटवल्यानंतर बाळाच्या अंगाला हळूवार हाताने तूप किंवा शतावरी, बला वगैरे औषधाने सिद्ध केलेले संतुलन अभ्यंग तेलासारखे सौम्य आणि वातशामक तेल लावावे. नवजात बाळाच्या सर्वांगावर एक प्रकारचा चिकट मळ असतो. तो अशा प्रकारे तेल वा तूप लावल्याने सहज निघायला मदत मिळते. चिकटपणा सुटण्यासाठी तेलात किंचित सैंधव मीठही घालता येते. यानंतर बाळाला अंघोळ घालायची असते. त्यासाठी पाणी कोमट व स्वच्छ असावे. आयुर्वेदाने बाळाच्या अंघोळीसाठी सर्वोदोहक वापरायला सांगितले आहे. दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर, कापूर, कंकोळ, अगरू, शिलाजीत व लवंग ही सर्व किंवा मिळतील तेवढी द्रव्य पाण्यासह उकळून त्या पाण्याने बाळाला अंघोळ घालावी. अंघोळीच्या पाण्यात या द्रव्यांपासून केलेला काढा टाकला तरी चालू शकेल. हे गंधोदक सुगंधी तर असतेच, पण वातशमन होण्यासाठीही मदत करते. प्रथम स्तन्यपान. बाळाच्या अंघोळीनंतर त्याला स्तन्यपान द्यायचे असते. प्रसन्न मनाने पूर्व दिशेला तोंड करून बसावे. उजवा स्तन पाण्याने पुसून घ्यावा आणि बाळाला स्तन्यपानासाठी घ्यावे. बाळ बाळंतीण स्वच्छ झाल्यावर जन्मानंतर साधारण 30 ते 40 मिनिटात बाळाला प्यायला द्यावे. या वेळात प्यायला घेतल्यास बाळ दूध ओढण्याची क्रिया अगदी सहजपणे करू शकते, कारण ही क्रिया बाळाला निसर्गाकडून उपजतच मिळालेली असते. आईचे पहिले दूध हे एक घट्ट रसायन असते व ते बाळाच्या पोटात जाणे आवश्यक असते. बाळाने नीट दूध ओढल्यास स्तनोत्पत्ती लवकर आणि व्यवस्थित व्हायलाही मदत मिळते. बाळंतिणाला दूध कमी आहे अशा गैरसमजातून या वेळात बाळाला बाटली किंवा वाटी चमच्यातून बाहेरचे दूध पाजले तर बाळ दूध ओढण्याची नैसर्गिक क्रिया टाळू लागते. त्यामुळे पुढे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो. साधारणपणे पहिले दूध पिऊन झाले की बाळ लगेच झोपते. स्तन्यपानाची सुरुवात ही बालकांच्या आयुष्यातील शुभ घटना असल्याने सुश्रुत संहितेत या वेळेला एक मंत्र म्हणायलाही सांगितला आहे. हे सुभगे, बालकाच्या बळाची वृद्धी होण्यासाठी 4ही सागर तुझ्या स्तनात क्षीर उत्पन्न करोत. हे शुभानने, ज्या प्रकारे देवता अमृतपान केल्यामुळे दीर्घायू झाल्या, तसेच अमृत स्वरूप असे हे स्तन्य पिऊन तुझे बाळही दीर्घायू हो.
पहिल्या स्तन्यपानाच्या वेळेस कोणी हा मंत्र म्हटल्यास उत्तम, अन्यथा आईने असा भाव तरी मनात ठेवावा. स्तन्यपानाचे उपयोग. स्तन्यपानाबद्दल येथे थोडेसे सांगायला हवे. आईच्या स्तनातून मिळणारे दूध म्हणून त्याला स्तन्य असे म्हणतात आणि ते दूध पिणे म्हणजे स्तन्यपान. आजकाल या शब्दाचा अपभ्रंश झालेला असून स्तन्यपानाऐवजी स्तनपान असे म्हटले जाते. ते चुकीचे आहे. अशाच प्रकारे या प्रकरणात जेथे जेथे स्तन्यदोष अथवा स्तन्यदृष्टी असे शब्दप्रयोग झालेले आहेत तेथे तेथे तो स्तनांचा संदर्भ नसून आईच्या दुधाशी संबंधित उल्लेख आहे हे लक्षात घ्यावे. अमृताची उपमा दिलेले स्तन्य बाळासाठी पूर्वान्न असते. म्हणूनच मातुरेव पिबेत स्तन्यम असे निक्षून सांगितलेले आहे. स्तन्यपानाचे थोडक्यात फायदे असे आहेत. स्तन्य बाळाच्या सवयीचे व त्याच्या शरीरात विनासायास स्वीकारले जाणारे असते. त्यामुळेच आरोग्यदायक असते. बाळासाठी आवश्यक असणारी सर्व तत्वे स्तन्यात असल्याने स्तन्यपानाने बाळाची पुष्टी होते. आई जो काही पौष्टिक आहार, रसायने किंवा औषधे सेवन करते त्याचा साररूपी अंश स्तन्यामार्फत बाळाला मिळतो. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती तसेच त्याचा बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास सहज आणि उत्तम प्रकारे होतो. बाळ स्तनातून दूध पीत असल्याने दूध खराब होणे, शिळे असणे, जंतुसंसर्गाने युक्त असणे, फार गरम वा थंड असणे या प्रकारच्या बाहेरच्या दुधांच्या बाबतीत उद्भवू शकणाऱ्या समस्या स्तन्यपानाच्या बाबतीत उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही. आईच्या दुधाबरोबरच तिचे प्रेम बाळाला मिळाल्याने बाळाला सुरक्षित वाटते, ज्याचा त्याला पुढे आयुष्यभर उपयोग होतो. स्तन्यपान केल्याने बाळंतिणीचे आरोग्यही नीट राहते. जोवर बाळ अंगावर पीत असते आणि दूध व्यवस्थित येत असते तोपर्यंत स्त्रीला पाळी सहसा येत नाही. बाळंतपणानंतर 5-6 महिन्याच्या आत पाळी सुरू झाल्यास बाळंतिणीची तब्येत बिघडू शकते. आधुनिक संशोधनानेही हे सिद्ध झाले आहे की सुरुवातीपासून आईचे दूध पिणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते आणि शरीरपोषणही व्यवस्थित होते. स्तन्यपान करताना घ्यावयाची काळजी. स्तन्यपानाची प्रक्रिया बाळाला आणि पहिल्यांदा आई बनलेल्या स्त्रीला दोघांनाही नवीन असते व कठीण वाटते. मात्र योग्य काळजी घेऊन योग्य प्रकारे स्तन्यपान दिले तर काही अवधीतच दोघांनाही त्याची सवय होते. पहिले 2-3 दिवस बाळाला दुधाची गरज कमी असते. या दिवसात आईचे दूधही घट्ट असते. दिवसेंदिवस स्त्रीच्या स्तनात दुधाची उत्पत्ती भरपूर प्रमाणात होऊ लागते. बऱ्याचदा सुरुवातीच्या काही दिवसात बाळ तेवढ्या प्रमाणात दूध पिऊ न शकल्याने या जास्तीच्या स्तन्याने स्त्रीच्या स्तनातील शिरा भरतात व स्तनाला सूज आल्यासारखे होऊन स्तन दुखू लागतात. हे जास्तीचे स्तन्य हलक्या हाताने दाबून बाहेर काढणे आवश्यक असते, अन्यथा त्याच्या गुठळ्या होऊन स्तनातील शिरांमध्ये अवरोध निर्माण होतो. त्यामुळे स्त्रीला अस्वस्थता वाटू शकते, ताप येऊ शकतो. काही स्त्रियांमध्ये स्तन्य निर्मितीची प्रक्रियाही मंदावते. स्तन्य बाहेर काढण्यासाठी गरज भासल्यास ब्रेस्ट पंप वापरता येतो. मात्र वारंवार ब्रेस्ट पंप वापरल्यास स्तनाग्राला ओढ बसून चिरा पडण्याची शक्यता असते. स्तन्यपान शक्यतो शांत व एकांत ठिकाणी द्यावे. स्तन्यपान देताना स्त्रीने अवघडलेल्या स्थितीत बसू नये.
शक्यतो मांडी घालून मऊ आसनावर बसलेले चांगले. दूध पाजताना बाळाला अशा प्रकारे घ्यावे की त्याचे डोके पोटापेक्षा थोडेसे वर राहील. स्त्रीने बाळावर झुकण्यापेक्षा बाळाला हातामध्ये थोडेसे वर धरावे, अन्यथा स्तनाचा दाब बाळाच्या तोंडा नाकावर येऊन बाळाला श्वासोच्छवासाला त्रास होऊ शकतो. तसेच दूध पिताना बाळाचा चेहरा पदर किंवा दुपट्ट्याने पूर्ण झाकू नये, यानेही बाळ गुदमरण्याचा संभव असतो. बाळाचा चेहरा झाकला गेल्यास काही वेळा पुरेसा श्वास घेण्याच्या प्रयत्नात बाळाला तोंडावाटे श्वास घ्यावा लागतो. ही हवा स्तन्यासह पोटात गेल्यास नंतर पोटदुखी, उलटी वगैरे त्रास होऊ शकतात. बाळाला स्तन्यपान देण्याआधी स्त्रीने स्तन स्वच्छ केलेले चांगले. यासाठी एका स्वच्छ छोट्या भांड्यात उकळलेले पाणी झाकून ठेवावे आणि बाळाला भूक लागली असे समजले की प्रथम पटकन हात धुवून स्वच्छ निर्जंतुक कापूस पाण्यात बुडवून स्तन, विशेषतः स्तनाग्रे स्वच्छ करावीत व मगच बाळाला प्यायला द्यावे. अर्थातच प्रत्येक वेळेला नवीन कापूस घ्यावा. सुरुवातीला बाळाला 5 मिनिटे उजव्या व 5 मिनिटे डाव्या बाजूला स्तन्यपान करावावे. हळूहळू ही वेळ वाढवत 10 ते 15 मिनिटे स्तन्यपान देता येते. किती वेळ दूध पाजावे याविषयी एक निश्चित नियम सांगता येत नाही, कारण बाळाची भूक, वय, दूध ओढण्याची क्षमता वगैरे गोष्टींनुरूप ती बदलत जाते. बहुतेक वेळेला पोट भरले की बाळ आपोआपच दूध प्यायचे थांबते. एका वेळेला बाळ अंदाजे 15-20 मिनिटे स्तन्यपान करते. अशक्त किंवा लवकर जन्मलेल्या बाळाला मात्र तेवढेच स्तन्य पिण्यासाठी 30 ते 35 मिनिटेही लागू शकतात. काही दिवसांच्या अनुभवातून आईला बाळाचे पोट किती वेळात भरते हे समजू शकते. स्तन्यपान करताना आईचे लक्ष बाळाकडेच असावे. कधीकधी बाळाला जवळ घेतल्या एकदम अधिक प्रमाणात स्तन्यस्राव होऊ लागतो, ज्यामुळे बाळाला गिळायला त्रास होऊ शकतो. अशा वेळेला स्त्रीने पहिले आणि मधले बोट स्तनाग्राच्या वर खाली ठेवून हलकासा दाब देऊन स्तन्य प्रवाह नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. दूध पाजून झाल्यानंतरही स्तनाग्रे पुन्हा स्वच्छ करावी. दिवसातून 1-2 वेळा स्तनाग्रावर हलक्या हाताने थोडेसे साजूक तूप लावल्याने ते मृदू व स्निग्ध राहतात. भेगा वगैरे पडणे टाळता येऊ शकते. प्रत्येक वेळेला दूध पाजताना स्तनाचा क्रम बदलत राहावा. म्हणजे एकदा उजव्या बाजूने दूध पाजायला सुरुवात केली असेल तर पुढच्या वेळेला डाव्या बाजूने सुरुवात करावी. असे करण्याने दोन्ही स्तनात स्तन्य निर्मितीच्या प्रक्रियेत समतोल राहतो. स्तन्यपान झाल्यानंतर बाळाच्या पोटावर दाब येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. तसेच बाळाला कडेवर घेऊन पाठीवर हलक्या हाताने थोपटावे. याने ढेकर यायला मदत मिळते आणि सहसा उलटी वगैरे होत नाही. बाळ जेव्हा जेव्हा दूध मागेल तेव्हा तेव्हा स्तन्यपान देणे चांगले. बहुतेक बाळे सुरुवातीला 2.5-3 तासांनी व नंतर हळूहळू 4-4 तासाने दूध मागतात. मात्र वेळ झाली असताना बाळ झोपले असेल तर त्याला उठवायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे बाळ दूध मागत असताना वेळ झालेली नाही या कारणास्तव त्याला प्रतीक्षा करत ठेवू नये. बरेचदा नियमाने दर 2 तासाने दूध पाजल्याने बाळाला अपचन झाल्याचेही लक्षात येते. बाळाला पुरेसे दूध मिळते आहे की नाही हा प्रश्नही प्रत्येक आईला पडतो. बाहेरच्या दुधाप्रमाणे आईचे दूध मोजता येत नाही हे खरे, पण दूध पाजल्यानंतर जर बाळ 2-3 तास रडले नाही, योग्य प्रमाणात वजन वाढत गेले, त्याला पुरेसे दूध मिळते आहे असे समजावे. बाळ शांत झोपत असले, वेळच्या वेळी दूध पीत असले,
त्याचे पचन व्यवस्थित असेल आणि त्याची वाढ व्यवस्थित असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळते आहे असे समजावे. अनेकदा तान्ह्या मुलांना स्तन्यपान केल्यानंतर एखादी उलटी होते. बऱ्याच स्त्रिया याचा अवाजवी ताण घेताना दिसतात. मात्र जोवर बाळाला वजन कमी होणे, शांत झोप न लागणे, सतत किरकिर करणे असे त्रास होत नाहीत तोपर्यंत यावर उपचार करण्याची आवश्यकता नसते. अशी उलटी झाल्याने बाळाचा अधिक प्रमाणातला कफ बाहेर पडायला आपसुकच मदत मिळते. अशा प्रकारच्या उलट्या बाळ जरा पालथे पडायला, रांगायला लागले की आपोआप थांबतात. बाळ जन्माला आले की लगेचच त्याच्या टाळूवर तुपात भिजवलेला कापसाचा छोटा बुळा ठेवावा. याने बाळाच्या मेंदूला व इतर इंद्रियांना संरक्षण मिळायला मोलाची मदत मिळते. नवजात बालकाला सोने उगाळलेले मध चाटवावे. जन्मानंतरचा हा पहिला संस्कार बाळाच्या आरोग्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वोत्तम होय. मातुरेव पिबेत स्तन्यम, बालकांसाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आहार असतो. जन्मानंतर साधारण 30 ते 40 मिनिटात प्रथम स्तन्यपान देणे हे बाळ व आई दोघांच्याही दृष्टीने सोपे असते. बाळाला स्तन्यपान करणे हे बाळंतिणीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम असते. धन्यवाद.